सर्वांना, कसे आहात? मस्त मजेत ना? आय होप समजत असाल, मजेत असाल. वेलकम टू अनदर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे, त्यासाठी व्लॉगला नक्कीच लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. आणि या व्लॉगमध्ये फक्त 2 देवदर्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाकीचे तर अजून 2-3 आहेत, ते राहिलेले आहेत. तर त्यासाठी व्लॉग दुसरा येणार आहे, त्याचा पार्ट 2 असणार आहे. त्यासाठी व्लॉगला नक्की सपोर्ट करा आणि हा व्लॉग लाईक करून चॅनल सब करून ठेवा, कारण नेक्स्ट पार्ट आला की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला, आता आम्ही दौंडवरून निघालो होतो पुणे सोलापूर हायवेने, जे की आम्हाला पहिलं लोकेशन होतं पंढरपूर. तर पंढरपूरच्या दिशेने आम्ही निघलेलो होतो. तर हे मस्त हायवेचं वातावरण बघा, इकडे उजनीचं धरण वगैरे दिसतंय, बाकीची सगळी हिरवळ दिसते. तर काय असा निसर्ग, आणि या निसर्गामध्ये फिरायला जाणं म्हणजे एक इतकी छान फिलिंग असते ना की विचारायची सोय नाही बरं का. तर इथे बघा, आमच्या गाडीमध्ये 2 फॅमिली होत्या. चिल्लर पार्टीचा इथं धिंगाणा चाललेला होता आणि अवधूतने तर घरातून निघल्या जसं गाडीत बसलं तसं पडी मारून घेतली, म्हणजे झोपून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर बघा, उठल्यानंतर पण असा रुसवा फुगवा त्याचा चाललाच होता. जो हा रुसवा फुगवा सुरू झाला तो घरी येईपर्यंत असाच चालू होता. रडणं कडणं ह्या त्या गोष्टी सगळ्या चालूच होत्या त्याच्या. आणि एकट्यानेच अख्ख्या मुलांमध्ये एकट्याने एवढा त्रास दिला ना, ते तुम्हाला मी पुढे सांगेलच की कशावरून त्याने नेमका त्रास दिलेला आहे बरं का. पण घरी एवढं पोरगं गोड राहतं, घरी एवढं छान बोलतं, आणि नंतर तिथे गेल्यानंतर जे वस्तू दिसन ते मागण्याकडे त्याचं लक्ष असायचं, नाही दिलं की रडायचं. म्हणजे असा हट्टीपणा त्याचा चाललेलाच होता. आणि त्याच गोष्टीने दोघं पण आम्ही इतके इरिटेट झालो होतो ना की काय सांगूच नका. त्यानंतर बघा, इथे फायनली आम्ही पंढरपुरामध्ये आलेलो होतो. तर वातावरण तुम्ही बघू शकता, पाऊस पाणी अजिबात नव्हता, एकदम मोकळं वातावरण होतं. पावसाची तर लक्षणं पण दिसत नव्हती कुठे कुठे. तर इथे आम्ही गाडी पार्किंगसाठी जागा शोधत होतो. आणि असं काय म्हणतात की देवस्थानाचं ठिकाण असलं की गाड्या पार्किंगचा खूप मोठा विषय होतो बरं का. पण इथे फ्रीवालं पार्किंग होतं, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हाला कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि कोण पंढरपुराचं प्रॉपर आहे त्यांनी पण कमेंट करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. ओके, तर चला, इथे बघा, हे तुम्ही आजूबाजूला पंढरपूर सगळं पाहू शकता. तर पंढरपूरचा असा एरिया आहे. आणि मी तर पंढरपूरला समजायला लागल्यापासून पहिल्यांदा आले. जेव्हा कळत नव्हतं तेव्हा आलेली होती, पण एवढं काय आठवतं लहानपणीच्या गोष्टी. पण समजायला लागल्यापासून पहिलंच माझं विठुरायाचं दर्शन होतं. छान झालं ना की काय सांगू. आता अशा गर्दीमध्ये दर्शन भेटणं खूप भाग्याची गोष्ट बरं का, ते पण एकदम जवळून. कारण की आपण एवढ्या लांब आल्यानंतर अपेक्षा फक्त एकच असते की व्यवस्थित दर्शन व्हावं, कारण की आपण काय रोज रोज जात नाही आणि रोज रोज ते तिकडे जाणं आपल्याला होत नाही. त्याच्यामुळे गेलं की सगळ्या माणसांची एकच अपेक्षा असते की बाबा दर्शन एकदम व्यवस्थित झालं पाहिजे, मूर्ती अगदी डोळ्यात साठवावी इथपर्यंत तरी दर्शन झालं पाहिजे. आणि तशीच दर्शनं सगळीकडे झाली. त्याच्यामुळे खूप खूप असं काय म्हणतात, एकदम लकी फिलिंग येत होती की खूप असं भाग्य असल्यासारखं वाटत होतं की एकदम दर्शन सगळीकडेची छान झाली. आणि अनफॉर्च्युनेटली ते दर्शन तुमच्यासोबत शेअर करता येत नाही, कारण की कोणत्या पण मंदिरामध्ये तुम्ही बघा की आपल्याला कॅमेरा वगैरे अलाउड नसतो, आणि असला तरी बायचान्स थोडंफार क्लिक केलं तरी ते लोक ओरडतात. त्याच्यामुळे मला जेवढं शक्य झालं तेवढ्या मी गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्याच आहे किंवा करतेच. पण दर्शन वगैरे ह्या गोष्टी नाही, पण दर्शन एकदम भारी झालेलं आहे. अगदी विठुरायाचं पायाचं अगदी मूर्तीला हात लावून दर्शनं सगळ्या ठिकाणी झालेली होती. त्याच्यामुळे ती एक गोष्ट इतकी भारी फील व्हायची. प्रत्येक ठिकाणी एकदम पॉझिटिव्हनेस यायची ह्या गोष्टींमुळे, की आपण एवढ्या लांब इतक्या दिवसानंतर आलेलो आहोत, तर फायनली त्या गोष्टी कुठेतरी घडतायत चांगल्या असं मला वाटायचं. तर इथे बघा, मोफत सुविधा होती पार्किंगची. तर सगळ्यात आधी पंढरपूरला आल्यानंतर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल पंढरपूर, इथे गाड्या वगैरे पार्क करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर निघाला आपला दौरा पंढरपूरच्या विठुरायाच्या दिशेने. तर तिथून मला वाटतं थोडंसं लांब होतं. तर सगळ्यात आधी आम्ही इंद्रायणी नदीवरती गेलो, जेणे की हातपाय वगैरे धुवून मस्त म्हटलं दर्शनाला जाता येईल. तर इथे बघा, बाकीचे आमचे आप्पा आहेत ना, इथं त्यांचा एक विषय असा झाला की खरंच कॉमेडी होता. कारण की आम्ही सगळे इथे वाट बघतोय आणि ते तिथे क्रिकेट बघत बसले. मोनाताईचं म्हणणं असं झालं की आपण देवदर्शनाला आलो का इथं क्रिकेट बघायला आलो, अशी गंमत झाली. आणि असा सीन झाला होता. त्याच्यामुळे सगळ्यांचं चाललं होतं की ह्यांचं हे काय चाललं. आप्पा तिथे एक बॉल मागण्यासाठी थांबले होते, जे की त्या लहान लेकरांना म्हणत होते एक बॉल द्या. तर ते म्हणे थांबा देतो म्हणून. तर त्यांचं चाललं होतं, ते आम्ही मध्येच बोलावून घेतलं आणि तेच इथं सांगत होते. त्याच्यानंतर इथे बघा, आम्ही निघालो
इंद्रायणीच्या नदी काठीवर का, तर तिथे पहिल्यांदा मी घोडागाडी बघितली तर खूप छान वाटलं. घोडागाडी खूप दिवसानंतर बघितल्यानंतर. तर हे बघा इंद्रायणी नदीचं पात्र, तर इतकं मोठं, गर्दी पण भरपूर होती बरं का तशी म्हणायचं झालं तर सुट्ट्यांमुळे. तर इथे पहिल्यांदा आल्यामुळे म्हणजे समजायला लागल्यापासून पहिल्यांदा आल्यामुळे खरंच खूप असं सगळ्या गोष्टी बारीक सारीक बघून घ्यायच्या होत्या मला, आणि खरंच मी त्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक बघून घेतल्या. कुठे काय, कारण लहानपणी आलं की आपण मोठ्यांसोबत निघालो काही मनी नसतं, ध्यानी नसतं. पण आता असं नाही होत की आपल्याला सगळ्या गोष्टी बारीक बघाव्याशा वाटतात. तर इथे बघा सगळे सेटअप वगैरे इतके छान छान विठू माऊलीचे होते, काढले असे केलेले तयार. पण ते लोक काय सिंगल त्यांच्या त्याच काय म्हणतात सेटअपचे फोटो वगैरे काढून देत नव्हते. आडवेमध्ये तरी येणार किंवा काय, जेव्हा आपण त्यांच्याकडे फोटो काढू ना तेव्हा ते फोटो वगैरे काढून देत होते. तसे तर काय देतच नव्हते. असं बाबा सगळीकडेच असेल मला तर वाटतं, कारण जिथे जाईल तिथं तर ते लोक असेच करतात. शेवटी त्यांच्या पण पोटा पाण्याचा प्रश्न आहे, बरोबर आहे की नाही. तर बघा इथे सगळं अवधूतचं तर इथून निघायचंच नाव नव्हतं. अवधूतला वाटायचं मला इथेच खेळून द्यावं. त्याच्यासाठी जी इथून रडारड सुरुवात झाली काय सांगता, शेवटपर्यंत रडारडच होती त्याची. आणि ते मस्त त्याने पाण्यामध्ये खेळायचंच म्हणत होता. त्यानंतर मस्त आम्ही फोटोशूट वगैरे करून घेतलं. हे आजूबाजूचा बघा परिसर बघा. त्यानंतर मस्त गंध वगैरे लावून घेतला, आणि ह्यांना असा गंध लावला होता की इतके छान छान क्यूट आमची चिल्लर पार्टी दिसत होती ना, खरंच खूप छान दिसत होती. आणि त्याच्यानंतर गंध वगैरे सगळ्यांनी लावून घेतल्यानंतर मस्त फोटोशूट वगैरे करून घेतलेला आहे. त्यानंतर आम्ही दर्शनाला निघालो होतो. दर्शनाला जाता जाता मला वाटतं 4:30-5चा टाइम झाला असेल बहुतेक इथून निघताना. तर दर्शनाला जाताना भरपूर गर्दी होती बरं का. पण काय म्हणतात अष्टमी होती त्याच्यामुळे आतमध्ये डेकोरेशन वगैरे पण चालू होतं, सगळ्याच गोष्टी नाही का इतक्या मस्त मस्त होत्या. पण काय म्हणतात की मला ते शूट करायला जमलं नाही, कारण मी मोबाईल आतमध्ये गेलेले घेऊनच नव्हते, कारण मोबाईल बाहेर आमचा जमा होता. तर मस्त असं देवदर्शन घेतलं आणि देवदर्शन झाल्यानंतर इथे प्रसाद घेण्यासाठी बाहेर सगळा प्रसाद वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर इथे टी ब्रेक घेतला. म्हटलं चला वडापाव आणि काय म्हणतात चहा पिलो सगळेजण. तर तेवढ्यात एवढा मोठा पाऊस सुरू झाला आणि एवढ्या पावसामध्ये मग आम्ही तुळजापूरच्या दिशेने निघालो. पण याचं एक भारी वाटलं की दर्शन वगैरे इतकं छान झालं, पाऊस नव्हता काही नव्हता, अगदी दर्शन झालं पाऊस सुरू झाला.
तर आम्ही फायनली किती 9:30च्या 10च्या दरम्यान आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो. मस्त रूमवरती जाऊन जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर हे कारभारी वगैरे विचारायला गेलते की दर्शन चालू आहे का, नाहीतर आम्हाला पहाटे 4चं दर्शन करायचं होतं. पण तिथे ह्या गर्दीमुळे रात्री 1ला दर्शन चालू ठेवलेलं होतं. तर म्हटलं चला मग आपण दर्शन करून घेऊया. तर मुलं पण झोपली होती, तर मग आई आणि दादांना मुलांपाशी ठेवलं रूमवरती आणि आम्ही सगळं कपल जोड्या निघालो होतो. तर इथे फायनली रात्री किती 1च्या दरम्यान आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो. दर्शनासाठी आलो होतो. तर बघा तुळजापूरची आई किती गोड दिसते, किती छान दिसत होती की असं अक्षरशः इतकं भारी वाटत होतं रात्रीचं वातावरण तिथं, की मी पहिल्यांदाच आलेली होती तुळजापूरला. अखंड महाराष्ट्राचं कुलदेवी असेल तुळजापूर, आमचं तर नक्कीच आहे. तर त्यासाठी म्हटलं एकदा दोनदा मला यायची खूप इच्छा होती. मी कारभाऱ्यांना बोलले होते, पण फायनली ती इच्छा आज पूर्ण झाली होती. आणि बघा रात्रीचा 1चा स्लॉट जो होता त्याच्यामुळे गर्दी वगैरे एवढी अजिबात नव्हती. तर दर्शन इतकं छान झालं, अगदी डोळ्यात साठवून ठेवावं तशी तुळजापूरचं आई आणि तिचं ते अख्खं सौंदर्य इतकं छान दिसलं आम्हाला की सगळ्यांचं दर्शन इतकं भारी झालं. तर इतकं मस्त फिलिंग होती त्या दिवशी की सांगायची सोयच राहिलेली नाही. आणि त्याच्यानंतर मस्त असं दर्शन करून घेतलं. हा जो चिंतामणी दगड आहे त्याच्यावरती म्हणतात विश मागायचे असते. विश पूर्ण होणार असेल, तुमच्या मनातला जो काही प्रश्न असेल त्याचं उत्तर हो नाही मध्ये असेल, नाही म्हटलं तर तो जागेवरती थांबतो, हो म्हटलं तर तो सरकतो उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला. तर माझा नेमका उजव्या बाजूला सरकला होता. तर इतकं भारी वाटत होतं ना, काय सांगूच नका. त्याच्यानंतर इथे बघा मस्त तुळजापूरच्या आईचं रात्रीचं दर्शन वगैरे घेऊन घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो मस्त टिका वगैरे लावून. आणि त्याच्यानंतर येताना आम्ही आनंद धागा वगैरे बांधला होता. आणि तुळजापूरच्या आईच्या दर्शनाला जाताना सुरुवातीला जो उजव्या सोंडेचा गणपती आहे तिथून आनंद धागा वगैरे घेतला होता. हा तुळजापूरच्या आईच्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे जो की आम्ही फिरत पाहत होतो. आणि इथं कारभारी मला सांगत होते हे इथं येते तिथे असं काही. तर त्यानंतर बघा हा जो उजव्या सोंडेचा गणपती मी मगाशी बोलले तो आहे. आणि इथून आम्ही आनंद धागा वगैरे घेतला होता. आणि कोणी घेतलेला आहे नक्कीच सांगा बरं का. त्यानंतर ही जी बारव आहे ती तुळजापूरच्या आईच्या मंदिरामधली बारव आहे. इथं लोक काय म्हणतात आंघोळ वगैरे करत असतील. तर शिडी वगैरे लावलेली होती, तिकडून पाणी पण पडत होतं आणि पाऊस पण थोडा चालू झाला होता रात्रीचा. आणि त्यानंतर बघा इथं लाइटिंग वगैरे इतकी भारी, इतकं मस्त असं दर्शन झालं. मस्त फोटोशूट वगैरे आम्ही करून घेतलं. त्यानंतर म्हटलं चला रात्रीचा 1:30-2चा टाइम झाला होता, त्याच्यामुळे मग मस्त चहा वगैरे प्यायचं होतं. तर हा काय टाइम इथे दिसतच नव्हता, जे की कारभारी दाखवण्याचा प्रयत्न करत होते. 1:49 बघा 1:49 2:45चा टाइम होता. त्यानंतर मस्त चहा वगैरे पिलो आणि नंतर रूमवरती गेलो. तर मग त्यानंतर मग परत आई दादांना भाऊजी घेऊन आले होते दर्शनाला. तर मस्त चहा वगैरे पिऊन एन्जॉय केलं. रात्रीचं दर्शन होतं, खूप मस्त दर्शन झालं होतं. इतकं छान दर्शन झाल्याचा आनंदच मनामध्ये वेगळा होता. त्यानंतर रूमवरती गेलो. रूमवरती गेल्यानंतर मस्त 4-4.5 तासाची झोप काढली. त्यानंतर सकाळी लेकरांची आवरावर करून सगळ्यांची आवरावर करून परत दर्शनासाठी आलो होतो. कारण की अवधूत आणि ओवीचं दर्शन राहिलं होतं, शिवशंभूचं पण दर्शन राहिलं होतं. तर त्यांचं दर्शन करण्यासाठी परत इथे सकाळी आलो होतं. नेमकं मग आम्हाला आमची जी बाकीची ऑल फॅमिली जी बसने येणार होती त्यांची पण भेट वगैरे झालेली होती. तर त्यांचं पण छान असं दर्शन झालेलं होतं. तर सगळे दर्शन वगैरे मस्त केलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं नाश्ता पाणी करायचं. तर इथून आम्ही निघलेलो होतो तुळजापूरमधून. आणि आता पुढचं डेस्टिनेशन कोणतं आहे ते तर आमचं ठरलेलं होतं किंवा आमचं फिक्स झालेलं होतं. ते तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला व्लॉगला नक्कीच ह्या लाईक करा आणि ह्या चॅनलला सब करून नक्कीच सपोर्ट करा. कारण पुढचा व्लॉग नक्कीच तुमच्या भेटीसाठी येणार आहे लवकरच. त्यासाठी नक्की सपोर्ट करून ठेवा. कारण पुढचा व्लॉग तुमच्याकडून मिस नाही होणार की आम्ही नेमके कुठे गेलो. कारण की हा व्लॉग फक्त अर्धवट आहे. अजून खूप काही गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. त्यासाठी कनेक्टेड राहा चॅनल सोबत, जेणेकरून पुढच्या अपडेट नक्कीच तुम्हाला भेटतील. तर चला आता आम्ही तुळजापूरला टाटा बाय बाय केलेला आहे. पुढे जाऊन नाश्ता वगैरे पण मस्त केला होता. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटू नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि पुढच्या व्लॉगसाठी नक्कीच तयार राहा. स्टे ट्यून.